विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे अंतर्गत आपण कला शाखेच्या दुसऱ्या वर्गात आहात. तसेच आपण यावर्षी प्रवेश घेतेवेळी एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला, तो म्हणजे मराठी भाषेतून अभ्यास करावयाचा आणि मराठी भाषेतून पदवी मिळवायची. त्यावेळी तुमच्यासमोर काही विषय जे काही समोर आले त्यामध्ये SEC अर्थात स्किल एनहान्समेंट कोर्स आणि MIL मॉडर्न इंडियन लँग्वेज किंवा लँग्वेजेस हे दोन विषय होते जे दोन दोन श्रेयांकासाठी आहेत. आज आपण MIL ह्या विषयाचा अभ्यासक्रम इथे पाहणार आहोत. हा अभ्यासक्रम टू बी इम्प्लिमेंटेड फ्रॉम द अकॅडमिक इयर 2020-21 म्हणजे 2021 पासून हा अभ्यासक्रम लागू झालेला आहे. तर आपण वळूया पुढच्या स्लाइडवरती. इथे आपण पाहू शकतो की या विषयाच्या जे काही 2 सत्रातील विभागणी आहे किंवा या 2 सत्रातील विषयांची जी नावं आहेत ती अशी आहेत. पहिल्या सत्रातील जे नाव आहे ते मराठी भाषिक संज्ञापन कौशल्य आणि दुसऱ्या सत्रातील जे नाव आहे ते नवमाध्यमे आणि समाज माध्यमांसाठी मराठी, शॉर्ट फॉर्ममध्ये त्याला MIL2 असंही म्हणतात. पुढे वळूया. हा पहिल्या सत्राचा अभ्यासक्रम आहे. विषयाचं नाव मराठी भाषिक संज्ञापन कौशल्य MIL2. अभ्यासक्रमाची उद्दिष्टे आहेत प्रगत भाषिक कौशल्यांची क्षमता विकसित करणे, प्रसार माध्यमांतील संज्ञापनातील स्वरूप आणि स्थान स्पष्ट करणे, व्यक्तिमत्व विकास आणि भाषा यांच्यातील सहसंबंध स्पष्ट करणे, लोकशाहीतील जीवन व्यवहार आणि प्रसार माध्यमे यांचे परस्पर संबंध स्पष्ट करणे, प्रसार माध्यमांसाठी लेखन क्षमता विकसित करणे. आता हा अभ्यासक्रम पहिल्या सत्रातील आपण पाहतोय जो 2 घटकांमध्ये विभागलेला आहे. श्रेयांक 2 आहेत. एकूण 30 तासिकांमध्ये हा अभ्यासक्रम पूर्ण झाला पाहिजे. जो पहिला घटक आहे त्यामध्ये भाषा आणि व्यक्तिमत्व विकास यांचा सहसंबंध आपण पाहणार आहोत. तर दुसरा त्यातीलच पॉइंट आहे लोकशाहीतील जीवन व्यवहार आणि प्रसार माध्यमे यांचा सहसंबंध आपण इथे पाहणार आहोत. दुसऱ्या घटकामध्ये प्रसार माध्यमांसाठी लेखन करण्यासाठीच्या ज्या काही बाबी असतात त्या इथे पाहणार आहोत. उदाहरणार्थ वृत्तपत्रांसाठी बातमी लेखन आणि मुद्रित शोधन म्हणजे काय, नभोवाणीसाठी भाषणांची संहिता लेखन म्हणजे काय आणि दूरचित्रवाणीसाठी माहितीपटासाठी संहिता लेखन म्हणजे काय, हा तुमचा पहिल्या सत्रातील अभ्यासक्रम आहे. पहिल्या सत्रातील अभ्यासक्रम पूर्ण करत असताना तुम्हाला बऱ्याच संकल्पना स्पष्ट होणार नाहीत किंवा तुमचे शिक्षक समजावून सांगतील त्यावेळी त्या स्पष्ट होतीलच असं नाही. अशा वेळी तुम्ही काही संदर्भ ग्रंथांचा आधार घेतला पाहिजे आणि म्हणून इथे 13 संदर्भ ग्रंथांची यादी दिलेली आहे. आपण याचा स्क्रीनशॉट घेऊ शकतात आणि निवांतपणानं वाचून त्यातील जे काही महत्त्वाचे संदर्भ ग्रंथ आहेत ते मिळवू शकतात आणि अधिकचा अभ्यास आपण आपल्या व्यक्तिमत्व विकासासाठी केला पाहिजे असं शिक्षक या नात्याने मी तुम्हाला इथे सांगू शकतो. हा दुसऱ्या सत्रातील अभ्यासक्रम आहे. विषयाचं नाव नवमाध्यमे आणि समाज माध्यमांसाठी मराठी MIL2. अभ्यासक्रमाची उद्दिष्टे पुढील प्रमाणे संज्ञापनातील नवमाध्यमे आणि समाज माध्यमांचे स्वरूप आणि स्थान स्पष्ट करणे, भाषा, जीवन व्यवहार आणि नवमाध्यमे समाज माध्यमांचे परस्पर संबंध स्पष्ट करणे, नवमाध्यमे आणि समाज माध्यमांसाठी लेखन क्षमता विकसित करणे, नवमाध्यमे आणि समाज माध्यमांविषयक साक्षरता निर्माण करणे, नवमाध्यमे आणि समाज माध्यमांचा वापर आणि परिणाम याबद्दल चर्चा करणे. अभ्यासक्रमाचा तपशील पुढील प्रमाणे एकूण 2 घटकांमध्ये हा अभ्यासक्रम विभागलेला आहे. श्रेयांक 2 आहेत आणि एकूण 30 तासिकांमध्ये हा अभ्यासक्रम शिकवून पूर्ण झाला पाहिजे असं विद्यापीठाचं मत आहे. घटक पहिल्यामध्ये 3 पॉइंट्स आहेत. त्यातला पहिला पॉइंट भाषा, जीवन व्यवहार आणि नवमाध्यमे, समाज माध्यमे. दुसरा नवमाध्यमे आणि समाज माध्यमांचे प्रकार, ब्लॉग, फेसबुक आणि ट्विटर. तिसरं नवमाध्यमे आणि समाज माध्यमांविषयक साक्षरता, दक्षता, वापर आणि परिणाम. दुसऱ्या घटकामध्ये वेबसाईट आणि ब्लॉग, ट्विटरसाठी लेखन, व्यावसायिक पत्रव्यवहार इत्यादी.
दुसऱ्या सत्रातील अभ्यासक्रमास पूरक ठरतील अशा काही संदर्भ ग्रंथांची यादी ही आहे. इथे 14 संदर्भ ग्रंथ आहेत. आपण हे संदर्भ ग्रंथ मिळवावेत व आपल्या अभ्यासाला अधिक सशक्त करावं. आणि शेवटी अत्यंत महत्त्वाचं 2 श्रेयांकाचा असणारा हा विषय किंवा हा पेपर आणि विद्यापीठाला अपेक्षित असणारी परीक्षा किंवा ते ज्या माध्यमातून तुमचं मूल्यमापन करणार आहे त्याचं स्वरूप पुढीलप्रमाणे. एकूण गुण 50 आहेत. 25 गुण हे तुमचे महाविद्यालयातील शिक्षक देणार आहेत, कारण ते तुमचं 15 अधिक 10 अशा 2 विभागांमध्ये मूल्यमापन करतील. आणि उरलेल्या 25 मार्कांची परीक्षा हे विद्यापीठाकडून आयोजित केली जाते. त्यामध्ये एकूण 3 प्रश्न असतील. पहिला प्रश्न असेल 10 गुणांसाठी, दुसरा प्रश्न असेल 10 गुणांसाठी आणि तिसरा प्रश्न असेल 5 गुणांसाठी. इथे सर्वात महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे ते की पहिला प्रश्न हा घटक पहिला आणि त्यातल्या पहिल्या उपघटकावर असेल. प्रश्न दुसरा हा पहिल्या आणि दुसऱ्या घटकावर असेल, तर प्रश्न तिसरा हा दुसऱ्या घटकावर असेल. आपल्याला हा अभ्यासक्रम समजलेला आहे असं मी इथे समजतो आणि थांबतो. धन्यवाद.